रात्रीची वेळ, निवांत सुटलेला वारा. बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरातील तो रस्ता अगदी शांत होता, पण त्या शांत रस्त्यावर भयानक थरार दडला होता. दोन मोबाईलच्या स्क्रीन अंधारात चमकल्या. पत्नीकडून हळूच आवाज आला, कार्यक्रम ओके. अवघ्या 2 शब्दांचा हा संवाद, पण या 2 शब्दांनी एका 36 वर्षाच्या तरुणाच्या आयुष्याचा शेवट केला. हा केवळ फोन कॉल नव्हता, तर तो एक कोडवर्ड होता, काम फत्ते झालं. बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीची हत्या केली आणि तो अपघात दाखवण्यासाठी मोटारसायकल खाली चिरडून त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला. काय आहे हा संपूर्ण प्रकार? तो कोडवर्ड काय होता? कसं रचलं हत्याकांड आणि पोलिसांनी कसा लावला छडा? पाहुयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. या कहाणीची सुरुवात होते काही वर्षांपूर्वी. किरण सोनावणे आणि प्रियंका यांचं लग्न झालं होतं. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होतं, पण काळाच्या ओघात प्रियंकाचं मन पतीपासून दूर जाऊ लागलं. पतीचा कथित जाच आणि कौटुंबिक कुरबुरी यामुळे ती मानसिकदृष्ट्या किरणपासून वेगळी झाली होती. नेमक्या याच काळात दशरथ परदेशी याच्याशी प्रियंकाची ओळख झाली. दुःखाच्या आणि एकांताच्या क्षणांमध्ये प्रियंका आणि दशरथ एकमेकांच्या जवळ आले. मैत्रीचं रूपांतर हळूहळू अनैतिक प्रेमसंबंधात झालं. पती घरात नसताना त्यांच्या छुप्या भेटी सुरू झाल्या, पण या नात्याच्या आड किरण उभा होता. तो जिवंत असेपर्यंत आपल्याला एकत्र येता येणार नाही हे प्रियंका आणि दशरथच्या लक्षात आलं होतं. प्रेमसंबंधांच्या या दलदलीत त्या दोघांनी एक भयंकर निर्णय घेतला, तो म्हणजे किरणचा कायमचा काटा काढायचा. या रागाच्या भरात घेतलेला निर्णय नव्हता, तर त्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध कट रचला गेला. प्रियंका आणि दशरथनं या कटात दशरथचा मित्र धीरज येडे यालाही सामील करून घेतलं. कट असा होता की किरणची हत्या करायची, पण पोलिसांना किंवा गावकऱ्यांना ती हत्या वाटू नये. तो एक साधा रस्ता अपघात वाटावा, जेणेकरून संशयाची सुई प्रियंकाकडे फिरणार नाही. तारीख ठरली 1 जून 2026. त्या रात्री प्रियंकानं प्रियकर दशरथ आणि धीरज यांच्या मदतीने किरण सोनावणे यांना गाठलं. काही समजायच्या आत तिघांनी मिळून किरण यांच्यावर झडप घातली. किरण यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असेल. एकाने पाय दाबले, एकाने हात पकडले आणि गळ्याभोवती फास आवळला गेला. किरण यांचा श्वास गुदमरला, डोळे पांढरे झाले आणि काही मिनिटातच त्यांची हालचाल कायमची थांबली. हत्याकांडाला अंजाम दिला. आरोपींनी किरण यांचीच मोटारसायकल घेतली. लिंबागणेश अंजनवती रस्त्यावरती एका अंधाऱ्या वळणावर तिथे त्यांनी किरण यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला आणि दुचाकी त्यांच्या अंगावर घातली. जणू काही रात्रीच्या अंधारात नियंत्रण सुटल्यानं दुचाकी घसरली आणि गंभीर दुखापत होऊन किरण यांचा जागीच मृत्यू झाला. हा बनाव रचून झाल्यावर आरोपी तिथून पसार झाले. पळून जात असतानाच एकमेकांना खात्री देण्यासाठी आणि काम फत्ते झाल्याचं सांगण्यासाठी तो फोन कॉल केला गेला. कार्यक्रम ओके. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 जून 2026ला रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना एक दुचाकी आणि मृतदेह आढळला. वाऱ्यासारखी ही बातमी पसरली. तो मृतदेह 36 वर्षीय किरण सोनवणे यांचा होता. नेकनूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रथमदर्शनी हा एक दुर्दैवी रस्ता अपघात वाटत होता, पण गुन्हेगारानं कितीही हुशारीनं गुन्हा केला तरी तो एखादी सुगावा नक्कीच सोडून जातो. पोलिसांना घटनास्थळाचे निरीक्षण करताना काही गोष्टी खटकल्या. दुचाकी ज्या पद्धतीनं पडली होती आणि मृतदेहाची जी स्थिती होती, त्यामध्ये अपघाताची नैसर्गिक सुसंगतीच नव्हती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. डॉक्टरांना गुदमरून मृत्यू झाल्याची लक्षणं आढळली. शवविच्छेदन अहवालानं पोलिसांचा संशय खरा ठरवला. किरण यांचा मृत्यू अपघातानं नाही, तर गळा आवळल्यानं झाला होता. आता हा अपघाताचा गुन्हा उरला नव्हता, तो हत्येचा गुन्हा बनला होता. नेकनूर पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळून तपासाची चक्र फिरवली. किरण सोनवणे, प्रियंका आणि त्याच्या संपर्कातील संशयित व्यक्तींचा तांत्रिक तपास सुरू झाला आणि पोलिसांच्या हाती धक्कादायक धागेदोरे लागले. प्रियंका आणि दशरथ यांचं फोनवर झालेलं संभाषण. पोलिसांनी संशयित दशरथ आणि त्याच्या मित्राचा माग काढायला सुरुवात केली. तोपर्यंत त्यांना सुगावा लागला होता की पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचतायत. 3 आरोपी बीडमधून पळून गेले होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचं लोकेशन ट्रेस केलं, तेव्हा ते थेट मुंबईजवळील पनवेलमध्ये दाखवत होतं. अवघ्या 5 दिवसांच्या आत प्रियंका सोनवणे, तिचा प्रियकर दशरथ परदेशी आणि साथीदार धीरज येडे यांना पोलिसांनी पनवेलमधून बेड्या ठोकल्या. चौकशीच्या पहिल्याच फेऱ्यात आरोपींचा आव गळून पडला. महाराष्ट्रासाठी हा काही पहिलाच प्रकार नाही.
गेल्या काही वर्षात विवाहबाह्य संबंध, अनैतिक प्रेम आणि त्यातून जोडीदाराचा काटा काढण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अगदी काही घटना पाहिल्या तर हा ट्रेंड किती भयानक आहे हे लक्षात येतं. काही महिन्यांपूर्वी मुंबईत एका उच्चशिक्षित महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीला जेवणातून स्लो पॉयझन देऊन मारल्याचं उघडकीस आलं होतं. त्या प्रकरणातही पती आजारी असल्याचा बनाव रचण्यात आला होता, पण वैद्यकीय चाचण्यांमुळे सत्य बाहेर आलं. पुणे जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेत पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीला दारू पाजून घाटात नेलं आणि तिथून दरीत ढकलून दिलं. सुरुवातीला तो अपघात दाखवण्याचा प्रयत्न होता, पण सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी पकडले गेले. नागपूर, कोल्हापूर आणि नाशिक परिसरातही अशा अनेक घटनांची नोंद झाली आहे, जिथे दोघात तिसरा आल्यामुळे सुखी संसाराची राखरांगोळी झाली आणि जोडीदाराची क्रूर हत्या करण्यात आली. असे प्रकार समाजात का वाढतायत? तर नात्यांमधील कमिटमेंट कमी होणं. आजच्या काळात झटपट सुखाची आणि स्वार्थाची भावना इतकी मोठी झाली आहे की स्वतःच्या सुखाच्या आड येणाऱ्या व्यक्तीला, मग तो अगदी हक्काचा पती किंवा पत्नी का असेना, बाजूला सारताना लोकांचे हात थरथरत नाहीयेत. जर संसारामध्ये वाद असतील किंवा जोडीदारासोबत पटत नसेल तर कायदेशीर घटस्फोट घेण्याचा मार्ग उपलब्ध असतो, परंतु समाज काय म्हणेल ही भीती किंवा मालमत्ता गमावण्याची भीती यासाठी लोक टोकाचा आणि हिंसक मार्ग निवडतात. तर दुसरं मोठं कारण म्हणजे सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप यांसारख्या माध्यमांमुळे कोणाशीही संपर्क साधणं अत्यंत सोपं झालंय. या आभासी दुनियेत सुरुवातीला निखळ वाटणारी मैत्री कधी अनैतिक संबंधात बदलते हे समजतही नाही. अनेकदा कौटुंबिक पातळीवर मिळणारा एकटेपणा यामुळे व्यक्ती बाहेर भावनिक आधार शोधू लागते. हा भावनिक आधार जेव्हा शारीरिक आणि मानसिक पातळीवर अनैतिक नात्याचं रूप घेतो, तेव्हा त्या नात्याला टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी मानसिक विकृतीचा जन्म देते. बीडमधील किरण सोनवणे यांच्या हत्येचं हे प्रकरण केवळ एक गुन्हा नाही, तर ती समाजाच्या बदलत्या मानसिकतेची एक धोक्याची घंटा आहे. विश्वासू नातेसंबंधांचं रूपांतर जेव्हा अशा क्रूर कटांमध्ये होतं, तेव्हा संपूर्ण समाजाला ग्रहण लागतं. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.